हॅलो एव्हरीवन. आपला आजचा टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंट चॅप्टरमधला हा महत्त्वाचा पार्ट आहे, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. तर प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंटमध्ये आपल्याला टोटल 7 प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, शिकायच्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे फर्स्ट प्रॉपर्टी बघतोय आपण, प्रॉपर्टी नंबर 1. तर प्रॉपर्टी नंबर 1 अशी आहे, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज इफ इट्स रो आर टर्न इंटू कॉलम्स अँड कॉलम्स आर टर्न इंटू रो. सो महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. सपोज आपल्याकडे जर एक जनरल एक डिटर्मिनंट आहे डी डिटर्मिनंट या फॉर्ममध्ये लिहिलेला असेल A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 या पद्धतीने. तर या प्रॉपर्टीनुसार आपल्याला असं सांगता येतं की जर आपण याच्या रो आणि कॉलममध्ये इंटरचेंज केलं, म्हणजे सपोज हा डी डिटर्मिनंट चेंज करून आपण D1 फॉर्ममध्ये असं लिहिलं, D1 डिटर्मिनंट, न्यू डिटर्मिनंट A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3. म्हणजे थोडक्यात काय करतोय आपण, कॉलम आणि रोजमध्ये इंटरचेंज करतोय. सगळे रो हे कॉलमला इंटरचेंज केले किंवा कॉलम हे रोला इंटरचेंज केले. जरी हा चेंज केला असेल तरी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी आणि व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट D1 ही इक्वल असते, ती चेंज होत नाही. सो ही आली प्रॉपर्टी नंबर 1. तर ही प्रॉपर्टी आपण बाय एक्झाम्पल प्रूव्ह करून बघूया. सपोज डी डिटर्मिनंट घेतला आहे मी, ऑर्डर 2चा डिटर्मिनंट घेतला आहे. डी डिटर्मिनंट इज इक्वल टू 1 2 3 4. Let us find the value of this determinant. What we will get here, 4 minus 6, that is our answer is minus 2. So let us apply here property number 1 to this determinant. So what we will get here, we will get 1 3 2 4, right? And calculate this now again. What you will get, 4 minus 6, that is our answer is minus 2. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की here what we have, value of determinant D is equal to value of determinant D1. तुम्ही ऑर्डर 3चा पण डिटर्मिनंट घेऊन हे चेक करू शकता प्रॉपर्टी की व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इक्वल मिळते की नाही. सो ही होती प्रॉपर्टी नंबर 1. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टी नंबर 2. सो प्रॉपर्टी नंबर 2 काय आहे ते बघूया आधी. प्रॉपर्टी नंबर 2 अशी आहे, इफ एनी 2 रोज, किंवा हीच प्रॉपर्टी कॉलमसाठी पण अप्लाय होते, म्हणून इन ब्रॅकेट आपण लिहिले ऑर कॉलम ऑफ द डिटर्मिनंट आर इंटरचेंज, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस इट्स साइन. आता या प्रॉपर्टीमध्ये असं म्हटलं आहे की आपण जर कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम एखाद्या दिलेल्या डिटर्मिनंटचे जर इंटरचेंज केलं तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंटमध्ये फक्त साईन चेंज होणार आहे. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस इट्स साईन ओनली. आता हे आपल्याला बाय एक्झाम्पल प्रूव्ह करून बघायचं आहे. तर बाय एक्झाम्पल प्रूव्ह करण्यासाठी आपण मगाचं जे एक्झाम्पल होतं तेच एक्झाम्पल घेऊया. ऑर्डर 2चा डिटर्मिनंट इज इक्वल टू, डिटर्मिनंट घेतला आहे 1 2 3 4. मग अशी आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती, तर आन्सर आपल्याला मिळालं होतं -2. आता इथे आपण प्रॉपर्टी नंबर 2 अप्लाय करून बघूया. डिटर्मिनंट D1 नाव दिलं मी. प्रॉपर्टी नंबर 2 अप्लाय करायची, याचा अर्थ आपल्याला कोणतेही 2 कॉलम चेंज करायचे किंवा कोणतेही 2 रो चेंज करायचे. तर इथे मी चेंज करते रोजमध्ये. तर इथे पहिला रो झाला आहे, सेकंडचा जो रो होता तो, आणि फर्स्ट जो रो होता मी तो सेकंडला लिहिला आहे. सो तुम्ही आन्सर काढून बघू शकता इकडे. 6 minus 4 म्हणजे आन्सर येईल +2. म्हणजे आधीच्या डिटर्मिनंटचा आन्सर होतं -2 आणि आत्ताचे डिटर्मिनंट आपण D1 म्हणतोय, त्याचा आन्सर मिळाला आहे +2. म्हणजे जी मगाशी प्रॉपर्टी आपण प्रॉपर्टी नंबर 2 बघितली, इफ वी आर चेंजिंग द एनी 2 rows or any 2 columns, then determinant changes its sign. So how we can write D1 determinant, D1 is equal to minus of D determinant. So this is our property number 2. आपण एक्झाम्पलने प्रूव्ह केली. तर नेक्स्ट आपल्याला बघायचे प्रॉपर्टी नंबर 3. प्रॉपर्टी नंबर 3 अशी आहे, इफ एनी 2 rows इन ब्रॅकेट ऑर कॉलम्स, कारण ही प्रॉपर्टी आपण जशी रोसाठी अप्लाय करणार आहोत तसेच कॉलमसाठी करणार आहे, म्हणून इन ब्रॅकेट आपण कॉलम्स म्हटले.
ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. खूप इझी प्रॉपर्टी आहे. जर आपल्याला प्रॉपर्टीमध्ये असं दिलं आहे, इफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स ऑफ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल, म्हणजे आता आपल्याकडे एक डी डिटर्मिनंट आहे. डी डिटर्मिनंट इज इक्वल टू एक डिटर्मिनंट घेतला आपण इन जनरल. आता हाच डिटर्मिनंट जर घ्यायचं ठरलं ऑर्डर 2चा, तर मी इथे 1 2 लिहिला आणि इथे सुद्धा 1 2 लिहिला. कारण का, कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम आपल्याला आयडेंटिकल हवे. सो इथे तुम्ही बघाल तर 2 - 2 म्हणजे आन्सर मिळालं 0. म्हणजे आपली प्रॉपर्टी ही ऑर्डर 2च्या डिटर्मिनंटसाठी ट्रू होते असं आपल्याला म्हणता येईल. असंच अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटचं, ज्याला मी D1 नाव दिलं आहे. तर D1 डिटर्मिनंट घेतला आहे. सपोज हिअर वी हॅव 2 - 1 3 1 2 - 1 आणि मी तिसरा रो आणि पहिला रो आयडेंटिकल शो करते म्हणून इथे 2 - 1 3 रिपीट केलं आहे. म्हणजे आपली पहिली रो आणि तिसरी रो तुम्हाला इथे आयडेंटिकल दिसते. तर ह्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काय मिळायला हवं, 0 मिळायला हवं. चेक करूया आपण मिळते की नाही. सो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. इकडे मिळेल 6 6 - 1 + 1 इन ब्रॅकेट, इथे 3 + 2 + 3 इन ब्रॅकेट, इथे काय मिळणार आहे -1 - 4. कॅल्क्युलेट करा. इथे तुम्हाला आन्सर मिळेल 10. इथे मिळेल +5 आणि इथे -15. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. फायनल आन्सर मिळालं आहे 0. सो ही झाली आपली प्रॉपर्टी नंबर 3. खूप इझी प्रॉपर्टी आहे. तुम्ही एक 2 कॉलम सारखे घेऊन सुद्धा हे ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटसाठी किंवा ऑर्डर 2च्या डिटर्मिनंटसाठी ही प्रॉपर्टी चेक करू शकता. तुम्हाला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काय मिळेल, जर 2 कॉलम किंवा 2 रो आयडेंटिकल घेतले तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 0 मिळेल. सो ही झाली आपली प्रॉपर्टी नंबर. तर नेक्स्ट आहे प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी नंबर 4चं स्टेटमेंट बघूया आपण काय आहे ती प्रॉपर्टी. इफ इच एलिमेंट ऑफ अ रो or in bracket for a column of a determinant is multiplied by a constant, some constant k, obviously this constant will be a non-zero constant, then the value of the new determinant is k times the value of given determinant. खूप सोपं आहे. जसं आपण बघतोय की एक डिटर्मिनंट गिवन असेल आणि त्या डिटर्मिनंटच्या एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला सम कॉन्स्टंट केनं जर आपण मल्टिप्लाय केलं असेल एका रोला किंवा एका कॉलमला, तर जे मिळणारे न्यू डिटर्मिनंट आपल्याला मिळणार आहे, तर त्या डिटर्मिनंटला सुद्धा त्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट. आता हेच आपण एक्झाम्पलनी बघणार आहोत. एक्झाम्पल मी तेच घेते ऑर्डर 2चा डिटर्मिनंट. सो डी डिटर्मिनंट घेतला 1 2 3 4. तुम्हाला व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट माहिती आहे, व्हॅल्यू आहे -2. तर सपोज आता मी काय केलं आहे की के म्हणून घेतला आहे, कॉन्स्टंट इज सम 2. ओके, के घेतला आहे 2 आणि यात मी एक न्यू डिटर्मिनंट घेतला D1 डिटर्मिनंट आणि या 2ना मी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करते. म्हणजे 1 इज मल्टिप्लाइड बाय 2, 3 is again multiplied by these 2, and our second column will as it is. So calculate this. You will here what you have, here you have 2, here you have 2, here 6 and here 4. So what is your final answer? 8 minus 12. So your answer is -4. So you can observe here this 4 can be written as 2 multiplied by -2. म्हणजे जी तुमची प्रॉपर्टी नंबर 4 आहे ती इथे ती ट्रू होते की जर तुम्ही एखाद्या कॉलमला किंवा एका रोला एखाद्या कॉन्स्टंटनी जर मल्टिप्लाय केलं, तर जो मिळणारा न्यू डिटर्मिनंट आहे त्या न्यू डिटर्मिनंटला सुद्धा काय करावं लागेल, तुम्हाला त्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे ही जी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट होते त्या व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंटला तुम्ही 2 मल्टिप्लाय करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट. सो ही होती आपली प्रॉपर्टी नंबर 4. आता या प्रॉपर्टीशी रिलेटेड आपल्याला रिमार्क बघायचे. तर पहिला रिमार्क आहे
Using this property, we can take out any common factor from any row or any one column of the given determinant. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करत असू तर या प्रॉपर्टीचं ॲप्लिकेशन म्हणून किंवा यूज म्हणून आपल्याला काय करता येतं, जर एखाद्या रोमधनं किंवा एखाद्या कॉलममधनं एखादा कॉमन फॅक्टर जर काढणं शक्य असेल, पॉसिबल असेल, तर ते डिटर्मिनंटच्या बाहेर तो कॉमन फॅक्टर घेता येतो. सो असा हा यूज होतो ह्या प्रॉपर्टीचा. सो हा होता पहिला रिमार्क. And the second remark is, if the corresponding elements of any two rows or any two columns of determinant are proportional. Proportionalचा meaning असा आहे, in the same ratio, then the value of the determinant is 0. आता हा ॲक्च्युली जो रिमार्क आहे ना आपल्या प्रॉपर्टी 3ला कनेक्ट होतो. म्हणजे जर दोन आपल्याकडे रो किंवा दोन कॉलम असे असतील दिलेल्या डिटर्मिनंटमध्ये की त्यांचे रेशोज हे त्यांचे दोन रो किंवा त्यांचे दोन जे कॉलम आहे त्यांचे एलिमेंट्स काय आहे, प्रपोर्शनल आहे. किंवा प्रपोर्शनलचा मिनिंग असं पण म्हणूया की दे आर इन द सेम रेशो. जर असं झालं तर त्यातला जो एखादा कॉमन फॅक्टर बाहेर घेतल्यानंतर काय होणार आहे, दोन डिटर्मिनंटमधले दोन रो किंवा दोन कॉलम आयडेंटिकल होणार आहे. आणि बाय प्रॉपर्टी नंबर 3 आपल्याला माहिती आहे, जर कोणत्याही दोन रोचे दोन रो किंवा दोन कॉलम जर आयडेंटिकल असेल तर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट काय असते, 0. सो ही इथे प्रॉपर्टी नंबर 3 अप्लाय होईल. प्रॉपर्टी नंबर 4 अप्लाय केल्यानंतर आणि मग आपल्याला सांगता येतं की व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ लाईक दिस इज 0. ठीक आहे. सपोज जर मी डी डिटर्मिनंट घेते, डी डिटर्मिनंट इज इक्वल टू इथे आहे आपल्याकडे 1 2 आणि इथे आहे 2 4. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात येईल मला काय करता येतं या डिटर्मिनंटमधनं जो सेकंड रो आहे तर सेकंड रोमधनं मला एक कॉमन फॅक्टर बाहेर घेता येतो. म्हणजे मला हा डिटर्मिनंट असा लिहिता येईल 1 2 आणि इथनं कॉमन फॅक्टर 2 बाहेर आला आहे तर इथे सुद्धा 1 राहणार, इथे 2 येणार आहे. हे असं झाल्यामुळे काय झालं की प्रॉपर्टी नंबर 3मुळे मला ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2 मल्टिप्लाइड बाय 0 अशी सांगता आली आणि फायनल आन्सर मिळालं 0. तर हेच आहे आपला रिमार्क नंबर 2. म्हणजे थोडक्यात जर दोन रोचे दोन दोन रो दिलेल्या असतील किंवा दोन कॉलम अशा दिलेल्या असतील की त्यांचे एलिमेंट्स एक तर प्रपोर्शनल आहे किंवा याचं प्रपोर्शनलचं आता रेशो आहे, सेम रेशोमध्ये आहे, तर व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट इज 0.